मित्रांनो टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा. आपण डे नाईट मॅच आहेत आमच्याकडे, त्यामुळे मनोहर घाडगे ती लाईटची व्यवस्था करतायत. सोबत बाबू आहे, ऋषिकेश वाडेकर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नव्या एका व्हिडिओमध्ये. आज आहे 19 फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर शिवजयंती निमित्त VPL वेणगाव प्रीमियर लीगचे सामने ठेवलेले आहेत, आयोजित केलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. विनंती करतो की आपण मैदानाचं पूजन करायचं आहे. पुष्प मनोहरजी घाडगे यांना विनंती करतो की आपण मैदानाचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यांना कृपया सक्षम करा. या त्यांच्या सोबत असलेल्या सहकारी सर्वांना विनंती आहे. मित्रांनो, खरोखरच गावचा कार्यक्रम आहे. खरोखरच या गावचं किती कौतुक आणि आभार मानले तरी कमी पडते. कारण असं हे संघ मालक, VPLचे संघ मालक मित्रांनो टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा. आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे सुरुवातीचा. नंतर हा चषक कोण घेऊन जातो? 10 संघ आहे. 10 संघांमध्ये जो बिल्डिंग पंचायत सामना सुरू करायचा आहे. त्याला डीजे थांबव जरा. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर प्रहार केलेला आहे. 2 धावा. पंचांचा इशारा 2 धावांचा. 2 धावा. यानंतर होणारा सामना सुरू वर्सेस जिनिशा. यानंतर होणारा सामना सुरू वर्सेस जिनिशा. आणि पहिलंच विकेट. धाव संख्या झालेली आहे 4. पुढलं चेंडू चांगलं निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट अशी बाब फिल्डिंग गणेशजी आधारे यांच्याकडून. चेंडू जोरदार प्रहार केला. 1 धाव धावून काढली दुसऱ्या धावेसाठी. आणि नंतर की नंतर आता जे किती सुमी आता काय नाही ना. धाव संख्या झालेले 5 बॉल ही 5 झाले. शेवटचा चेंडू
समाप्त. धावसंख्या झालेली आहे 6. पुढलं षटक घेऊन आलेलं आहे वाडेकर. दोन धावा. आमची इनिंग झालेली आहे. 18 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे आम्हाला. नितीन घाडगे खेळत आहेत. पहिला राऊंड आमचा हरलेला आहे. आता दुसरा राऊंड चालू आहे. हवा खूप आहे त्यामुळे बॉल काय जात नाही आहे. 3 चेंडू. लागलाच नाही. एक शॉट. आम्ही 2 बॉलर होतो. मी 6 रन दिल्या. बाबूने किती दिल्या? 7 रन दिल्या. दोघं मिळून आपण 12 आले ते. नाही सही का काय माहित नाही. उत्कृष्ट शॉट आणि झेल सोडलेला आहे त्यामुळे जीवनदान भेटलेलं आहे नितीनला. अशा शिवाय काय द्यायचे नाही रे. ब्लॉगिंग चालू आहे. खेळ खेळायचा आहे. ते पण झालं आता. शेवटचा चेंडू मध्ये बघूया. आऊट झालेला आहे. हा बरोबर म्हणते. आमची काय बॅटिंग येणार नाही. डीजे मास्टरनी डीजे लावलेला आता. धावसंख्या झाली 11. धावसंख्या 11 झालेली आहे. 1 ओव्हरला 11 झालेले आहेत. अजून 2 ओव्हरला किती पाहिजेत? दुसरे ओव्हर. उत्कृष्ट तीन काढ. आधीची मॅच आपली आजचीच हरली. 3 रन काढल्या त्यांनी. अरे काय डीजे आवाज वाढव. डीजे पुढला चेंडू रोटेशनचा. सिंगलच घ्या. दुसऱ्या मॅच साठी सगळे सज्ज झालेले. विजयासाठी 4 धावांची गरज. विजयासाठी 3 धावांची गरज. विजय थोडा वेळ थांबा, नंतर वाजवायचं आहे तुम्हाला. दुसरा राऊंड आमच्या खिशात येतोय. आता 1 रन पाहिजे फक्त. 1 ओव्हरला 1 रन पाहिजे. 1 ओव्हरला 1 रन पाहिजे. आता दुसरा राऊंड आम्ही जिंकणार आहोत. 1 धावेची गरज विजयासाठी. नो बॉल. दुसरा राऊंड आम्ही जिंकलेला आहे. डीजे मास्टर. दुसरा राऊंड आम्ही आमच्या खिशात घातलेला आहे त्यामुळे आता तिसऱ्या राऊंडची वाट बघा. मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले आहेत. 2 राऊंड झाले आमचे. पहिली मॅच हारली. दुसरा राऊंड जिंकलो आणि आत्ता आम्ही घरी आलो जेवायला. आजचा बेत आहे डाळ खिचडीचा आहे. डाळ खिचडी आहे, लोणचं, पापड. ऋतुराज पण जेवतोय. अजून मॅच चालू आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. डे नाईट मॅच आहेत आमच्याकडे त्यामुळे मनोहर घाडगे आहेत. ती लाईटची व्यवस्था करतायत. सोबत बाबू आहे, ऋषिकेश वाडेकर.
कारण आत्ता वाजले 4 आणि आमचे हे खेळाडू आलेत उत्कृष्ट मगाशी 2 6 मारले. अजून आमच्या मॅच बाकी आहेत आणि नाईट नाही रात्र होणार आहे म्हणून लाईटची व्यवस्था चालू आहे. रात्र आहे त्याला नाईट बोलतात. अशा प्रकारे चढ उतार होतो बोलण्यामध्ये. नवीन आहे समजून घ्या, नवीन ब्लॉगर आहे तर चॅनलला आठवणी सबस्क्राईबर करा. नवीन टेक्नॉलॉजी आले, शेटरवर चालला आहे त्यामुळे लाईट पण त्याच्यात वर जातील. लावा वरती घ्या. उत्कृष्ट अशी अँकरिंग करतात म्हात्रे सर. अशा प्रकारे लाईट वर चाललेले आहेत. लाईटची व्यवस्था झालेली आहे. रित्या आराम करतात ही लोक. खेळाडू लाईटची व्यवस्था झालेली आहे. आता डे नाईट मॅच मजा येईल खेळायला. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, नक्की आवडेल. नाश्त्याची वेळ झालेली आहे आणि आता वडापावची व्यवस्था आमच्या संघमालकांनी केलेली आहे. पेरणेकर प्रसाद पेरणेकर आणि आता सगळी घसराघसरी चालू आहे वड्यांवर. वांडलेचा वडापाव आणलेला आहे आणि विष्णू कांबरी त्यांना जास्त फुल झालं आहे झूम. वडापावची मजा घेत आहेत संघमालक प्रसाद पेरणेकर यांनी व्यवस्था केलेली आहे. अरे आता मला वडा द्या. वडा राहिलेला आहे. ब्लॉगरला वडापाव पाव घेतला आहे वडापावचे. मला भरून द्या ना कुणीतरी. अशा प्रकारे वडापावची व्यवस्था केलेली आहे. वडापाव खातो आणि आता दुसरा राऊंड आमचा आहे. लवकर खाऊन घ्या रे, लवकर खाऊन घ्या. आता राऊंड लागला आपला. आता जेवण आलंय काय लवकरचं आठवलं खायला मजा वाटते. रखतो आम्ही वडापाव. शेअर देऊ नका रे. अशा प्रकारे वडापावची रट्टारट्टी चालू आहे. वांग्याचा वडापाव आहे. मिरच्या जास्त खायच्या, मिरच्या वडापाव बरोबर. आणि फुकटचं खायला मजा येते ना. फुकटच्या खायला जामच मजा. हा त्यातून काय बिर्याणी वगैरे असेल ना, आता बिर्याणी पण येणार आहे धुलवडीला. मजा बघा. गुड कॅच. 6 बॉलला 6 धावांची गरज आहे आणि पहिल्या बॉलला रितेशने कॅच घेतलेली आहे. 5 बॉलला 6 धावा. गोलंदाजी करतोय गौरव वाडेकर. ऋषिकेश थोरवे शॉट मारलेला आहे. एक बॉल एक. तीन बॉल एक. पुढील होणार आहे. चला पुढील संघ. आमच्या गावचे पोलीस पाटील सतीश बोराडे बॅटिंगला आलेले आहेत आता. हे आऊट नको देऊ रे, खेळू दे त्याला. पोलीस पाटील आहे. थोडक्यात वाचलेत पोलीस पाटील. पैसे जमा होतील.
कॅच सोडलेली आहे, पोलीस पाटलाची कॅच सोडलेली आहे. घरी झाल्या 3 कॅच सोडल्या. प्रॅक्टिस करता यांना फक्त बॅट पाहिजे, बॅटिंग. ऑफर आले निश्चित गाडगेकडून. जर 30 मारला 500 रुपयाचं पारितोषिक, 4 मारले तर माझ्याकडून 500 1000 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे. ज्ञानेश्वर मसे आणि नितीन गाडगे आणि माझ्याकडून 4 मारले तर 500 रुपये, 1500 झाले. सतीश बघा, जोर लावा जरा. काय 3-6 का चांगली गोलंदाजी करताय. वांडरी का 6 ला. गावचे आमचे सदस्य सुदाम सोनवणे त्यांची ऍक्शन बघा फक्त. 12 आलं आता ही पण मॅच आम्ही जिंकणार. हो का? सेकंड मॅच आमची आणि आम्ही आता जिंकण्याच्या मूडमध्ये आहोत. 3 आमचे टीम मेंबर काय करतात? पोलीस 15 ओके. पोलीस पाटील किपिंगला लागलेले. 15 ओव्हरला 1 नंबर. द्या दुसऱ्या ओव्हरला आपण विन होऊ. अरे तुला जाशील तू माहितीये का? अरे फेमस प्रोत्साहन कसलं किती तू माहितीये का? नोच्या मस्त रे. वेट बॉल बघून मारा. सुदाम सोनावळे असं नाव या माणसाचं, म्हणजे आमचे ते गृहस्थ आहेत गणगावचे. संघाला प्रोत्साहन जाम देतात. ते कसं बॉल टाकायचं सांग बघू. धाव 3 घे. गावचे पोलीस पाटील किपिंग करतायत. 4 रन या 19. मस्त. आता आपला नियम मोडत आहे रोहिदास. काय बरं सावंत बूट काढून खेळतोय तो. बाद झाल्या 1 बॉल 21 असू दे. 21 आणि आज राऊंड मस्त. 23 साऊंडची व्यवस्था केलेली आहे, डीजेची व्यवस्था. गणेश मुंडे, दीपेश मुंडे यांनी या मंडळासाठी साऊंडची व्यवस्था केलेली आहे. यांचं भारी अशी मदत करत हा बरोबरच हे सामने या ठिकाणी पार पाडले. यांच्या सर्व सहकार्याने देणगीदारांच्या सहकार्याने 3 बॉल 25. आणि हे मात्र सांगायचं झालं खेळतोस ना तू. सेमीफायनलचा सामना रंगत आहे. नाईट मॅचेस आता सुरू होतील. डे संपलेला आहे आणि सगळं आता उलटपुलट व्हायला लागलेलं आहे. सांगतो नंतर. एकदम गलिच्छ क्षेत्ररक्षण. 3 रे. ए बाळा बाजूला तिथनं. त्याला साध्य आहे संकेत मुंबई. बाजूला जरा कोण आहे रे तू? मागो इथं बस. इकडे इथं बस. इथं बस. नंबर लांबी तिघं पण बस. आम्ही जिद्दीने गेलो. आमचा त्यांच्यामुळे बघू आता काय होतं. खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन, आयोजन आणि संयोजन या मुलांचं किती कौतुक केलं तरी कमी पडतं. भावेश सावंत. गणेशजी हजारे या खेळाचं ते शूटिंग करत आहेत. ब्लॉक बनवत आहेत ते. दुसरं षटक सुरू. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत.
पंचांच्या भूमिकेत नरेश धुमाळ आणि उमेश घाडगेने आता टोळा लगावलेला आहे. 3 धावा घेतलेल्या नेशा 11 वर्सेस आराध्या 11. आराध्या नाईट स्टार. गोलंदाज मंगेश पवार. फलंदाजी करतोय संचित मुंडे. शेवटचं षटक. गोलंदाजी करतोय आशिष मुंडे. आशुतोष मुंडे. आरिसू मुंडे. चांगलं चेंडू खेळता आलेले नाही. पुन्हा एकदा संचित मुंडे. उत्कृष्ट डोळा उमेश घाडगे. पुढील होणारा सामना केबी वॉरियर्स वर्सेस प्रसाद चरणेकर. टॉस उडून घ्यायचा तो तुम्ही फटाफट सामने उरकायचे आपल्याला. अटीतटीचा सामना आहे. 3 राऊंडपैकी आपण 2 जिंकलेले आहेत आणि आता 4था राऊंड चालू आहे. हा जर आज जिंकलो तर आम्ही डायरेक्ट सेमीफायनलला क्वालिफाय होऊ. बॅटिंग घेतलेली आहे. टॉस जिंकले 40 स्कोर झाला तरी बरं झाला. डीजे मास्टर. हे रव्या. सेमीफायनलचा राऊंड चालू आहे आमचा. धन्यवाद. शिवाजीचा लाव ना. शिवाजीचा लाव. षटकातील पहिला चेंडू गेला. टॉस उडून घे. ते आणला अंतिम सामना खेळला जात आहे. रात्रीचे 9 वाजलेले. टॉस उडवण्यात येतोय. अंतिम टॉस उडवण्यात येतोय. संघाचं नाव आहे त्यांनी 10 संघ घेतलेले. शेवटी 2 संघ फायनल मध्ये आलेले आहेत. केबी वायर्स, देवान चालर्स यांचं दोघांचंही मनापासून आभार. मालकांचंही आभार. आणि खरं म्हणायचं म्हणजे आयोजन चांगलं झालेलं आहे. दातार आणि जोशी सकाळपासून पंचांच्या भूमिकेत होते. चांगलं त्यांनी काम केलेलं आहे. परंतु महत्वाचं म्हणजे जर आपल्याला ही लाईटची व्यवस्था झाली नसती, मी वारंवार बोलतो, तर आपल्याला हे सामने खेळवता आले नसते. तर उदय दादांचं टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा. खरोखर टाळ्या वाजवा. त्याचंही टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. अतिशय रोमांचक असे चषक ठेवलेले आहेत.
मित्रांनो, ज्यांनी सर्वांनी मदत केली त्यांचं मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि पंचांना सूचना देतो की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. अंतिम सामना फायनलचा. सुंदर असा फटका मारला होता सूर्य सावंतनी. पहिल्याच बॉलर गार केलेला सूर्य सावंतला. धन्यवाद डीजे, धन्यवाद. सुंदर असा झेल पकडला हेमंत बडकर यांनी. पुढला चेंडू. वा वा, 2 बॉल 2 विकेट. कैलास भालेकर संघ मालक केपी वॉरियर्सचे. जो संघ फायनल मारेल विठोबा कांबरे आणि पिंड्यातच सोनवले यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांना. जो फायनल मारेल त्याला. 3 विकेट हॅट्रिक. फायनल मध्ये हॅट्रिक. पहिला षटक सुरू आहे. जोरदार प्रहार केलेला आहे. 1 धाव, 2 धावा धावून काढलेले आहेत. पहिल्या षटकातील पुढला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. चार बॉल आणि 3 धावा. हा बॉल पहिल्या षटकातील उर्वरित चेंडू. सुंदर अशी बिल्डिंग. गोलंदाज हा काय देवांश इलेव्हन जिंकली तर राजा गुड्डे ग्रुप कडून 500 रुपयाचं पारितोषिक. सुंदर अशी रनी. सुंदर अशी रनी. तुफान बोलतो ऋषिकेश तुफान. ऋषिकेशजी मोरे अतिशय उत्कृष्ट असा बॅट्समन. मथुरला पण मागे टाकलं त्याने. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. धन्यवाद. खरोखर ऋषिकेश मोरे यांना मैदान गाजवलेलं आहे मित्रांनो आणि प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या टाकले. स्वतः मैदान ती घाई आणि संकटात नाही, त्याला संकटात नेलेलं आहे. पहिल्या षटकातील पुढला चेंडू परत एकदा जोरदार प्रहार केलाय. 2 बॉल 2 स्टिक्स. जशास तसं, खरोखरच याला म्हणतात जशास तसं. गोलंदाजीच्या भूमिकेत शुभम गाडगे. 2 बॉल 12 रन. फलंदाज सुमित वाडेकर. पाहूया. जबरदस्त शॉट. दोन्ही टोकाला बसला. अंतिम फेरीचा सामना केबी वॉरियर्स वर्सेस जबरदस्त पवन कांबरी फलंदाजीच्या भूमिकेत. जबरदस्त गाडगे यांचं सौरभ गाडगे परत एकदा चौकार. त्यासाठी
बाहेरील प्रेक्षकांना आणि खेळाडूंना माझी विनंती आहे की आपण ओरडू नका, ते चांगले खेळतात, प्रोत्साहन द्या. पुढला चेंडू बॉल 12-10. बॅटिंग आहे सगळी बॅटिंग आहे. सातला 3 रोहन आरामात. 3 बॅट. बस 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 बस. दोनच बाहेर. काय बोलणार? बस बस नीचे लगा दे. हा सन्मान चिन्ह द्यायचा आहे. गणेशजी तांडे, टाळ्या वाजवा मित्रांनो, उत्कृष्ट बॉलर. ऋषिकेश मोरे, ऋषिकेश दातार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा प्रदान करायचा आहे. ऋषिकेश दातार, चला आपण ऋषिकेश मोरे यांना हा सन्मान चिन्ह प्रदान करायचं आहे. खरोखर दातार बद्दल बोलायचं झालं तर दातारनी सकाळपासून अगदी उन्हातानाची पर्वा न करता पंचांचं उत्कृष्ट काम केले. क्रमांक 4 आकर्षित ट्रॉफी देऊन सन्मानित करतो आणि 3,000 एक रक्कम. हे बाजूला तुम्ही बाजूला. हे बाजूला बाजूला. हे बाजूला. दादा थोडा पाठव ना दादा. हे दादा ऋषी दादा थोडा पाठव ना एकदम. नंबर 3 आवारे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आवारी साहेबांच्या शुभ हस्ते आवारी साहेब खरोखरच आम्ही अंधारात गेलो असतो, आपण आपल्यावर उजेड पाडला आणि हे सामने पार केले. सगळे चला. आणि सूरज महत्वाचं, सूरज आपण जी ट्रॉफी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम. सचिन आजच्या ब्लॉगचा एंड करतोय.
आत्ता घरी आलो, जेवलो. रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि भूमी डोळे मिचकते अशी नाटकं सुरू झाली. कसे नखरे करते बघा ती छान अशी. तर शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज यावर्षी क्रिकेटचे सामने आयोजित केले होते. आजच्या ब्लॉगचा एंड करतो आहे. भूमी आहे माझ्यासोबत. दिवसभर नव्हती ती, मी बाहेर खेळायला होतो. तर आता कशी आनंदात दिसते बघा ती. हो ना भूमी? अरे अरे थांब. बक्षीस समारंभ झाला आणि लाईट गेली, त्यामुळे पुढचं जे आयोजन होतं वंदे मातरम किंवा राष्ट्रगीत, शिवाजी महाराजांची आरती, ते सगळं राहून गेलं लाईट नसल्यामुळे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमच्या या क्रिकेटच्या जे काही सामने आम्ही भरवले होते त्यामध्ये तुम्हाला जे काय आवडलं असेल, जे काही कमेंट करायचं असेल ते आम्हाला नक्की कळवा. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.